कोणालाच पाय लावायचा नाही, पाय पडायचा. जवळ नरड्याला येत नाही तोवर सहन करू. निवडणुकीत काही लोक म्हणले होते निवडणूक होईस तर संयम धरा, धरला टेनी. निवडणूक झाली की केलं सुरू. तसं आपण बी आंदोलन संपस तर संयम धरा, बघू आपण बी बघू. नाविलाज सुरुवात आपल्याकडून नको व्हायला. गाव खेड्यातल्या एकाही ओबीसी बांधवाला त्रास देऊ नका, एकाही. त्यांनी देव द्या म्हणलंय मी तुम्हाला, त्यांना देव द्या काय द्यायचं. कारण छगन भुजबळला दंगल घडून आणायची, कारण त्याचं तसं आहे. लगेच सांगतो, एक 10 मिनिटं वेळ घेतो, कारण माझे अंग थरथर कापायला लागलं. एका दिवस मला पुन्हा हॉस्पिटलला जावं लागतं का काय की अंगात पुन्हा आग व्हायला लागली. मी नाही खोटं बोलत कधी, शरीर नाही साथ देत मला, खरं सांगतो मी तुम्हाला. त्याने किती डाव टाकले, त्याला दंगल करायची आणि आपल्याला नाही होऊन द्यायची. त्याचं कारण सांग. आपलं स्थगित केलेलं आंदोलन आहे. किती महिने झाले? 10 महिने झाले आपलं आंदोलन सुरू आहे. आपलं स्थगित केलेलं आमरण उपोषण आपल्याला परवानगी नाकार. आपल्या शेजारी का दिली त्यांच्यावर नाही डोसणार आपण कधी. छगन भुजबळने एवढा दबाव आणला, त्यांना दिली. त्यांना देऊ नये मताचे नाही आपण. याला काय म्हणते, जातीवाद नाही म्हणत तर काय म्हणते. हे छगन भुजबळच्या मराठ्यांच्या विरोधात डाव सुरू आहे. ना आपला विरोधक ओबीसीचा कुठला नेता आहे, ना धनगर बांधवांचा कोणता नेता आहे. सगळ्या मराठ्यात आणि ओबीसीत दंगल घडवण्याचं, जातीय तेढ निर्माण करायचं काम करत असेल तर फक्त एकटा छगन भुजबळ, दुसरं कोणीच नाही. त्याच्यामुळे त्यांनी किती काही केलं तरी आपण नाही हटत आणि कधी हटणार सुद्धा नाही. मी काय चूक करतो मला सरळ सांगा. तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतकी एक झाला, तुमचे भांडणं करायची तयारी आहे. आरक्षण असून आम्हाला न मिळून देण्यासाठी भांडणं करायची तयारी. मग मला एक सांगा, आम्हाला नाही म्हणल्यावर आम्ही किती तयारीत असतो. काही बांधवांचं म्हणणं आहे, मला फक्त शिवभावाच्या शेजारच्या लोकांना, अंतरवाड्यातल्या गावकऱ्यांना सांगायचंय, सगळ्या ओबीसी बांधवासह मराठ्यांना, तुमचं म्हणणं काय आहे मला नाही माहित, पण एक गावचा मानलेला पुत्र म्हणून का होईना एक सांगणं माझा कर्तव्य तुम्हाला म्हणून सांगतो. जिथपर्यंत ओबीसी बांधवांना ऐकायला येतं तिथपर्यंत ऐका, अंतरवाडीतल्या आणि मराठ्यांना सुद्धा आणि सगळ्या जाती धर्मांच्यांना. तुम्ही अवश्य विरोध करा. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही अवश्य विरोध करा. मराठ्यांकडून तुम्हाला कसलाही विरोध होणार नाही, ब्र शब्द काढला जाणार नाही, अंतरवाली सुद्धा आणि अंतरवालीच्या बाहेर सुद्धा. फक्त जे सत्य आहे ते स्वीकारा. सांगतोय, ऐकायचं तर ऐका, पटलं तर पटून घ्या, नसन पटायचं तर नका पटून घ्या. ओबीसीला आरक्षणात नसून तुम्हाला आमच्या नंतर दिलं गेलं तरी आम्ही विरोध केला नाही. ओबीसीला का आरक्षण नाही म्हणून. उदाहरणार्थ, या गावात 5 एकर जमीन आहे, ती आमची मराठा बांधवाची, पण तुम्ही काय म्हणाला, ती आमची, तुला नाही देत. याला इकत भांडण घेतलं म्हणतात का नाही म्हणत. तुमची तुम्हाला राहू द्या, तुमच्या जमिनीला आम्ही हात लावित नाहीत, पण तुम्ही आमची जमीन खाताय, ती आमची आहे आणि तुम्ही म्हणता ती आमची आहे, कारण 7/12 आमच्या नावावर आहे. हे मान्य करा. जमिनीवर घ्या. तुमच्या घरात तुम्ही ज्या राहता त्या घराचा 7/12 तुमच्या नावानं आहे म्हणून तुम्ही त्या घरात राहताय. तसा घराचा 7/12 आमच्या नावाने तरी तुम्ही म्हणता हे घर तू आणि घराच्या बाहेर होय, म्हणजे ही तुमची झाली दादागिरी.